नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। 6 सप्टेंबर 2025 शनिवार रोजी गणपतीचं विसर्जन झालेलं आहे, अनंत चतुर्दशी। आणि नंतर आता दुसरा दिवस म्हणजे 7 सप्टेंबर 2025 रविवार उगवलेला आहे। साधारण सकाळचे 8:30 ते 9 वाजलेले आहे आणि मी आलेलो आहे जालना शहरातील मोतीबाग येथे। मोतीबाग म्हणजे जालना शहरामध्ये साधारण 200 ते 300 वर्ष जुनं तयार केलेलं तळं आहे। जालना शहरातील सर्व गणपती पहिले या मोती तलावामध्ये विसर्जन होतात, परंतु पाण्याचं प्रदूषण होत असल्यामुळे जालना शहरातील स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि प्रशासनाने यांच्या प्रयत्नाने हा जलविसर्जन कुंड तयार करण्यात आलेला आहे। यावर्षी या गणपती बाप्पाचं विसर्जन या कुंडामध्ये केलं जात आहे। मित्रांनो, साधारण 3 ते 4 वर्षापासून पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका, जेव्हा नगरपालिका होती, ही एखाद्या अपघात होऊ नये, एखाद्या भक्ताचा पाण्यामध्ये जीव जाऊ नये म्हणून ह्या गणपती त्यांच्या ताब्यात घेता आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्याचं विसर्जन केलं जातं, जेणेकरून होणारे प्रशिक्षण असलेले कर्मचारी त्यांच्याकडे असतात आणि ते प्रशिक्षित वर्ग असलेला कर्मचाऱ्यांचा वर्ग हे स्वतः या गणपतीचं विसर्जन करतात। मंडळाच्या गणपती आरती झाल्यानंतर हा मंडळाचा गणपती प्रशासनाच्या माध्यमाने काळजी घेऊन, कोणालाही जीवितहानी न होता असे काळजी घेऊन हा गणपती विसर्जन केलेला असतो। नक्कीच आपण आज बघूया मोतीबाग येथील प्रशासनाने केलेली जय्यत तयारी आणि मंडळाचा उत्साह। मित्रांनो, हा आहे गांधीनगरचा गणेश मंडळ। गणपतीचं नाव सरकार, मंडळाचं नाव येडेश्वरी गणेश मंडळ, गांधीनगर, जालना। आपण इथं बघत आहोत की विसर्जन मिरवणूक शेवटची जालना शहरामध्ये संपत आहे। शेवटचा 8:30 वाजता गणपती हा जालना बडी सडक RP रोड येथे 8:30 वाजता शेवटचा गणपती नळगल्लीचा राजा हा आहे। अजून रॅली चालू आहे। 8:30 वाजता शेवटचा गणपती नळगल्लीचा राजा क्रमांक 159चा गणपती हा अजूनही बडी सडकच्या विसर्जन मार्गावर आर्य समाज शाळेजवळ आहे आणि मी इथं आलेलो आहे तुम्हाला विसर्जन कुंड दाखवण्यासाठी। जालना शहरातील विसर्जन व्यवस्था। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, 1 2 3 4 गणपती चालले गावाला, अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी। मित्रांनो, रेणुकेश्वरी गणेश मंडळ गांधीनगर जालना, रेणुकेश्वरी गणेश मंडळ गांधीनगर जालना। आपण इथं बघू शकता प्रशासनानं जय्यत तयारी इथं केलेली आहे। गणेश भक्तांना इथं येण्यासाठी निषेध आहे। फक्त मंडळाचे काही मोजके कार्यकर्ते या गणपती बाप्पासोबत कुंडापर्यंत जाऊ शकता। आणि मित्र, ते सुरक्षेच्या अनुषंगाने अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण की कुंडाजवळ जेव्हा गर्दी होते तेव्हा या कर्मचाऱ्यांना काम करण्यामध्ये अवघड होते। प्रशिक्षित वर्गाच्या माध्यमाने हे कर्मचारी आपला गणपती मंडळाचं गणपती विसर्जन करतात। मित्रांनो, आपण हे बघू शकता की जालना शहरामध्ये नव्यानेच बांधण्यात आलेला हा विसर्जन कुंड आहे। कोणत्याही गणेश भक्तांना या कुंडाजवळ जाण्यासाठी प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आलेला आहे। फक्त मंडळाचे काही मोजकेच कार्यकर्ते, 1 किंवा 2 कार्यकर्ता, हा मंडळाचा कार्यकर्ता जाऊ शकतो। सुरक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची दक्षता प्रशासनाकडून घेतल्या जात आहे। आपण हे बघत आहात विसर्जन कुंड, अतिशय भव्य दिव्य असं सुशोभित विसर्जन कुंड।
3 क्रेनच्या माध्यमाने मित्रांनो 3 क्रेनच्या माध्यमाने याच्यावर 2 क्रेन अशी 4 क्रेन इथं लावलेले आहे. आपण इथं बघू शकता 4 क्रेनच्या माध्यमाने हे गणेशाचं विसर्जन चालू आहे. मित्रांनो महानगरपालिका जालना पोलीस प्रशासन यांचं खरंच मनापासून धन्यवाद. या महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांनी खरंच तर मनोभावे या मंडळाची सेवा केलेली आहे. खरं काम या महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांनी MSCB लाईट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने अतिशय चोख केलेला आहे. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. सामान्य नागरिकांना येण्यासाठी इथं मज्जाव केलेला आहे. विसर्जनसाठी आलेला हा गणेश. जय भद्रा युवा गणेश मंडळ लक्कडकोट जालना. जय भद्रा युवा गणेश मंडळ लक्कडकोट जालना. अतिशय सुंदर व्यवस्था इथं केलेली आहे मित्रांनो. या मंडळा येण्यासाठी हा हायवेच्या बाजूला नवीन रस्ता हा ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे की जेणेकरून मंडळांना गणेश विसर्जन आणि नवरात्रामध्ये दुर्गा विसर्जनला ट्रॅफिकचा त्रास होणार नाही. आणि अतिशय रुंद रस्ता आहे म्हणजे 2 ट्रक किंवा 2 गाड्या अतिशय सोप्या पद्धतीने अपोजिट साईडने पास होऊ शकता. अशा पद्धतीचं हे नियोजन प्रशासनाने केलेलं आहे. मित्रांनो हा आपण बघत आहात हा जालना शहरातील पहिल्या क्रमांकाचा मानाचा गणपती आहे. मानाचा गणपती श्री नवयुग गणेश मंडळ हा विसर्जन स्थळी दाखल झालेला आहे. मानाचा गणपती विसर्जन स्थळी मोतीबाग येथे दाखल झालेला आहे. मानाचा गणपती नवयुग गणेश मंडळ. मित्रांनो आपण इथं बघत आहात की नागरिकांना सुद्धा इथं बघण्यासाठी बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था इथं केलेली आहे. सर्व नागरिक हर्ष उल्हासाने या गणेश विसर्जनचा आनंद घेत आहे. गणपती बाप्पा मोरया. बोल भारत माता की. मातरम वंदे मातरम. व्हिडिओ करणार होते पण लगेच बोलवलं. बघा किती मोतीबाग जालना शहरातील सुंदर तळं म्हणजे मोतीबाग. जालना शहराला 400 वर्ष अगोदर बांधलेलं हे मोतीबागचं तळं आणि या तळ्यामार्फत जुना जालना शहराला पाणी पुरवठा होत असं हे मोतीबागचं तळं. मित्रांनो तिरंगा भारताचा तिरंगा या मोतीबागमध्ये फडकताना आपण बघत आहोत. मोतीबागमध्ये फडकताना आपण बघत आहोत तिरंगा.